दे. अगं तू फंट्या गँगची मेन आहेस, तू नाचायला पाहिजे. चल. ए पप्या गप्प बस, सगळे गप्प नको. अगं तू आलीस तर माहोल होईल. इंद्रायणी ये लवकर. आदर्श महाराज सांगा तिला लवकर यायला. अगं जा इंदू. हे बाबा घेऊन ये चल. हो चल चल चल. ये बस बस. ए थांबा थांबा थांबा. बस करा की आता धांगड दिंगा. अरे किती नाचल. आदोक्षस ये ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नारायणी. हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वाह, खूप चांगली सजावट झाली. देखावा जमून आलाय. व्यंकू महाराज अहो फंट्या गँगच्या मेनचीच कल्पना आहे ही सगळी. या इंदूला तर दुसरं काही सुचतच नाही. नुसतं शाळा 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 शाळा. सासूबाई पाठराखीनबाईंनी खोटी का व्हायना शाळा उभी केलीच बर का. आ. कसं आहे बर का, चांगल्या गोष्टींचा ध्यास मनात घेतला ना की सगळं चांगलंच होतं. गणराया आणि विठुराया इंदूचं शाळेचं स्वप्न नक्की पूर्ण करणार याची खात्री आहे मला. व्यंकट भाऊजी होणार होणार. हा स्वप्न पुरं होणार. पण आता पूजा वगैरे करायची का नाही. हो करूयात ना पूजा सुरू. आता चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद पाहिजेच ना. गुरुजी श्री गणेशाय नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमच्याकडं कोणी शाळेतच जात नाही. मग देणगी कशासाठी द्यायची? माझे नातवंड तिकडे तालुक्याच्या शाळेत जातात. हरकत नाही. आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, तेवढं सुद्धा पुरेसं आहे. शुभेच्छा आशीर्वाद सगळं आहे, पण देणगी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. बाप्पाचा प्रसाद, बाप्पाचा प्रसाद, बाप्पाचा प्रसाद, बाप्पाचा प्रसाद. काकू, तुम्हाला प्रसाद कसं चालेल? देवाचा प्रसाद सगळ्यांसाठी असतो, न चालायला काय झालं त्यात? हा देवाचा प्रसाद सगळ्यांना चालेल, पण देवाच्या कामाला हातभार लावायचं नाही, हे मात्र जुन्या अरविंद सरकारला साफ चुकीचं वाटतंय. म्हणजे हेच की इंदू मामी पण देवाचंच काम करते. विद्येचं मंदिर उभं राहावं म्हणून देणगी गोळा करते. आता तुमच्या घरी कोणी शाळेत जात नाही म्हणून तुम्ही देणगी देणार नाही, हे मात्र साप चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. तालुक्याप्रमाणे विठूच्या वाडीत पण शाळा हवी की नाही? राया, काकू वयाने मोठे आहेत ना, असं आगाऊपणे बोलू नये. आगाऊ नाही, खरंय तेच बोलतोय मी. आता ह्या काकू विद्येच्या मंदिराला नाही म्हणताय, तर यांना विद्येच्या देवाचा प्रसाद द्यायचा का? राया, हे घे इंदू. राया बोलला ते पटलं मला. माझं चुकलं, मी उगीच काहीतरी बोलून गेले. तुझ्या शाळेसाठी माझा खारीचा वाटा. माझी नाही हो, आपली शाळा आहे. गावातली मुलं सुद्धा आपलीच आहेत की नाही? बरोबर बोलली सिंधू तू. हे घ्या, आता हात पुढे करा. आता भेटेल तुम्हाला विद्याचा प्रसाद. आणि ही घ्या पावती. येते इंदू. गणपती बाप्पा विद्येचा देवे हे सिद्ध झालं. काकूंना पण सद्बुद्धी प्रदान केली. प्रदान माफ करा, प्रदान केली. गणपती बाप्पा मोरया.
संपलं. अरे श्रीकला, तू आत्ता इकडे? आधी पाणी प्या. घ्या. किती काम करता तुम्ही महाराज. वाव, किती सुंदर आहे हे सगळं. हे हे तुमचं शेत आहे? माझं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं अंताजींचं शेत आहे हे सगळं. ओ मस्त. पण आता तू इथं कशी काय? अहो, मी शाळेसाठी आले, पण मुलंच कुठे दिसत नाहीयेत. कुठे गेली सगळी? अगं आज गणेश चतुर्थी नाहीये का? आज सुट्टी आहे शाळेला. अरे हो की. बघा, मी विसरून गेले. मुलांना शिकवायला इतकी मज्जा येते ना सध्या. सुट्टी बिट्टी सगळं डोक्यातून निघून गेलं माझ्या. श्रीकला, तू एवढी समरस होऊन शिकवत होतीस मुलांना. मी पाहिलं ना त्या दिवशी. सगळी मुलं सुद्धा अगदी तुझ्यासोबत रंगून गेली होती शिकताना. थँक्यू सो मच. ऍक्च्युली महाराज, मी न विचारता शाळेत शिकवायला लागले तर इंद्रायणी ताईंना विचित्र वाटलं असेल ना. इनफॅक्ट मला वाटतंय की त्या रागवल्याच असतील माझ्यावर. नाही नाही, मला नाही वाटत तसं. काय आहे, इंद्रायणी नसताना तू आपणहून मुलांना शिकवलंस. ते सुद्धा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. या सगळ्यातनं उलट शिकवण्यासाठीची तुझी तळमळच दिसून येते. आणि इंद्रायणीला काय, कुणालाही ती आवडणारच की ग.